सुभाष भास्कर तौर यांनी EOWला ज्याप्रमाणे स्टेटमेंट दिले त्यानुसार ते आमच्याकडे आले असता आम्ही त्यांची फिर्याद घेतली असं यामध्ये असं दाखवलेलं आहे की जय टॉवर या ठिकाणी निफ्टी गुरुजी शेअर मार्केट कंपनी आहे। या ठिकाणी विनोद माने यांनी त्यांना जे आहे त्या कंपनीची माहिती दिली आणि त्यावरून त्यांना ऑगस्ट 2022 ते 2023 पर्यंत तुम्हाला जे आहे त्यांनी जे पैसे गुंतवणूक केले होते त्यावर 2% व्याज त्यांना दिलेलं आहे। परंतु त्यानंतरचा जो आहे जुलै नंतर त्यांनी व्याज देणं बंद केल्यानंतर या सदरच्या लोकांनी विचारणा केली असता त्यामध्ये सेबीने जे आहे आमचं रजिस्ट्रेशन रद्द केलं असं सांगून नंतरचा परतावा त्यांनी देणं बंद केलं। आतापर्यंत सदरच्या लोकांनी माहिती घेतली असता आणि पैशाची मागणी केली असता त्या व्यक्तीने देणं बंद केल्यामुळे सदरची जे आहेत सुभाष तौर यांनी फिर्याद दिलेली आहे आणि या विनोद माने व विनोद साळवे छत्रपती संभाजीनगरला राहणारे यांनी त्यांना 2% परतावा रक्कम मिळणार असे आमिष दाखवून आणि सेबीची रजिस्ट्रेशन कंपनी आहे आणि तुम्हाला चांगला फायदा होईल अशी त्यांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक करून 1,44,50,000 रुपये जे आहे त्यांच्याकडून फसवणूक करून घेतलेली आहे आणि आता त्यांची ते रक्कम ते रिफंड करत नाही। त्यावरून वेदानगर पोलीस स्टेशन येथे 420, 406, 468, 471 आणि 120B आणि MPID ॲक्टनुसार सदरचा गुन्हा दाखल करून सदरची रक्कम मोठी असल्यामुळे माननीय CP सौ यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या ह्याच्यानुसार EOW म्हणजे इकॉनॉमिक विंग येथे संभाजी पवार सर पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदरचा तपास देण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये जे आहे 8 आरोपी आहे पैकी 6 आरोपी जे आहेत पुण्याचे आहे म्हणजे सध्या पुण्यालाच राहायला आहे। त्यापैकी एक जो आहे तो वेस्ट बंगालचा आहे परंतु तो सुद्धा पुण्याला राहायला आहे आणि 2 छत्रपती संभाजीनगरचे आहे। त्यांच्यावर जे आहे पुढील कारवाई करण्यात येत आहे।